महाराष्ट्र. काल संसदेमध्ये देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीक विमा वाटपासंदर्भात जी नवीन नियमावली पीक विमा कंपन्यांवरती लागू केलेली आहे, त्याचं परत एकदा उजळणी करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आता बातम्या अशा आहेत, की 21 दिवसाच्या आत किंवा 5 दिवसाच्या आत आता राज्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. 89,00,000 शेतकरी पात्र झालेले आहेत. त्याच्यासाठी 14,000 कोटीची तरतूद केलेली आहे. मग आता पीक विमा आला, आला, आला. पण नेमकं संसदमध्ये प्रश्न काय विचारला होता, त्याचं उत्तर काय दिलं होतं त्याने आणि त्याचा आणि पीक विमा वाटपाचा म्हणजे महाराष्ट्रात जे आपण पाहतोय वाट, डोळ्यात तेल टाकून शेतकरी वाट बघतोय, जी काही थोडकीशी मदत त्याला मिळणार आहे. कारण यादीच यील्ड बेस आहे. आता किती लोकांना बाधित ठरवलंय, 89,00,000 शेतकरी कोणते आहेत? हा प्रश्न वेगळा आहे. परंतु जी आशा लागलेली आहे, नेमकं खरं काय, खोटं काय याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तो व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या, ज्याला की ही आशा लागली, की बाबा रे आता 8-10 दिवसात पीक विमा पडेल आणि आपण कुठलातरी एखादा खड्डा बुजवू त्याच्यातनं. त्याचा जो काही गैरसमज आहे तो दूर होईल. तर आता मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, काल जो प्रश्न विचारण्यात आला होता खासदारामार्फत, की डिजिटल टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर करताय, तर मग पीक विमा किंवा शेतकऱ्याला लाभ मिळवण्यामध्ये उशीर होतोय, हे कशामुळं? का डिजिटल टेक्नॉलॉजीमुळेच उशीर होतोय? तर त्याचं उत्तर देताना कृषी मंत्री यांनी सांगितलंय, की आम्हाला डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वापरामुळं कमी वेळेत म्हणजे अवघ्या 5 दिवसात महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन सांगितलं, की 89,00,000 शेतकरी जे यील्ड बेस आपलं उंबरठा उत्पन्नाचं जे काही काढायचं आहे आकडेवारी, ही सॅटेलाईटच्या द्वारे 5 दिवसात हे आकडे त्यांच्याकडे आलेले आहेत. आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं अचूकता राहते, कमी वेळ आणि कमी पैसा लागतो आणि एक जी डिजिटल प्लॅटफॉर्ममुळं अचूक माहिती त्यांच्या जवळ येते. तर हे केवळ 5 दिवसात शक्य झालंय टेक्नॉलॉजीच्या वापरामुळं. मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, की या तांत्रिक अडचणी जे तुम्ही खोडापुढे टाकलेला आहे आणि त्यामुळे उशीर होतोय, की कुठेतरी फार्मर आयडी जुळत नाहीये, डेटा जुळत नाहीये, जमिनीची कागद जुळत नाहीयेत. त्यामुळे उशीर होतोय, तर त्याचं काय? शेतकऱ्यांना त्याचा खर्चाना किंवा मोबदला काय मिळणार? तर त्यावरती त्यांनी तेच उत्तर दिलं जे ऑक्टोबर 2025 ला दिलं होतं. नियम लागू होणार आहे, की जर का सगळ्याच फॉर्मॅलिटीज म्हणजे सगळ्या औपचारिकता त्यांनी सांगितलं, की औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर जर 21 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा पडत नसेल, पीक विमा कंपन्याचा उशीर झाला असेल किंवा राज्य सरकारनं त्या राज्य सरकारनं जर का त्याचा हिस्सा देणं, केंद्रात देणं उशीर केला असेल, त्याला कोणीही कारणीभूत असो, त्याचं 12% हे जे दंड आहे तो आकारण्यात येणार आहे आणि त्याचा लाभ हा शेतकऱ्याला मिळणार आहे. मग आता प्रश्न हा उरतोय, की 15 जानेवारीच्या नंतर ही अपेक्षा होती, की पीक विमा लागू होईल. परंतु आता 21 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलंय, की औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत पीक विमा पडणं गरजेचं आहे. पण आता 15 तारखेच्या नंतर 21 दिवस जर मोजायचे झाले तर फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत आहे. म्हणजे येणाऱ्या 2 दिवसात होणार आहे का? परंतु प्रश्न खोडी इथं हेच आहे, मेक ही आहे, की औपचारिकता पूर्ण झाली आहे का? हे कोण दाखवणार आणि कोण विचारणार आणि कसं कळणार? हे कुठेतरी पडद्याआडच्याच गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी त्याच्या सोयीच्या हिशोबाने चाललेल्या आहेत. परंतु कुठेतरी एक भोळीभाबडी आशा शेतकऱ्याला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. परत तोच डंका वाजवण्याचा प्रयत्न करतो, की टेक्नॉलॉजीमुळं इतके लाख शेतकरी फार्मर आयडी काढले आणि कोटीवरती शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या आधारावरती एका क्लिकमध्ये डी म्हणा किंवा पीक विमा म्हणा किंवा पीक कर्ज म्हणा, हे सगळं मिळणार आहे. ते सगळं होणार आहे. झाल्यानंतर त्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही समजून येईल. पण आज घडीला या तांत्रिक खोड्यामुळंच पीक विमा वाटपाला उशीर होतोय, हे सत्यही नाकारून चालणार नाहीये. नेमकं त्याबद्दल काय अपडेट्स येतील वेळेतच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.